राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO आपलं कराळे टिपल लाईन चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आज 18 मे व आज आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण आहे व तसंच आज दुपारी 2 वाजल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पावसाला सुरुवात होईल। दुपारी 2 वाजता कराड, सातारा, वाई, पुणे, जेजुरी, जुन्नर, सांगली, रायगड या भागामध्ये साधारण पाऊस होईल व 4च्या नंतर मात्र बारामती असेल, बार्शी असेल, केज असेल, धाराशिव असेल, बीड असेल, मालेगाव असेल या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे। त्याचप्रमाणे रात्री 9 वाजता आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये सर्वात चांगला पाऊस पडेल। त्यामध्ये मंठा, परतूर, आष्टी, गेवराई या अंबड या भागामध्ये रात्री 9च्या नंतर या पावसाला सुरुवात होईल। तसंच हा पाऊस हिंगोली जिल्हा मध्ये जे काही सेनगाव असेल, कळमनुरी असेल या भागामध्ये चांगला धुवाधार पाऊस होईल रात्री 10च्या दरम्यान। तसंच लातूर आणि नांदेड या भागामध्ये सुद्धा आज रात्री पावसाला चांगली सुरुवात होऊन जोरदार पाऊस पडणार आहे। उद्या 19 तारखेला मात्र सोलापूर, वैजापूर, अक्कलकोट, अकलूज या ठिकाणी दुपारच्या नंतर फार जोराचा पाऊस होईल व यापूर्वी सांगितलं होतं की 20 तारखेला आपल्याकडे अजून धुवाधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल। अशाच पद्धतीचा पाऊस 20 तारखेला केज, बार्शी, बीड, जामखेड, सोलापूर, पंढरपूर आणि लातूर, कन्नड, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये हा पाऊस होणार आहे। परंतु या पावसाची तीव्रता जी आहे हळूहळू वाढत आहे व हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये परत 20 तारखेला फार जोरदार पडणार आहे। तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होईल आणि ते म्हणजे देगलूर असेल, मुखेड असेल, धर्माबाद असेल या ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस होणार आहे। त्यात परभणी जिल्हा जो आहे, परभणी जिल्ह्यामध्ये वसमत आणि पूर्णा या भागामध्ये, वसमत, पूर्णा, पालम, पाथरी या भागामध्ये रात्री 8च्या दरम्यान फार जोरदार पाऊस होईल। तसंच हा पाऊस विदर्भामध्ये देऊळगाव राजा असेल, चिखली असेल, खामगाव असेल, लोणी असेल, लोणार असेल, वेणी असेल, वाशिम, पुसद तर हा यवतमाळ, अमरावती हा भाग कव्हर करत हा पाऊस 20 तारखेला पडणार आहे। तसंच 21 आणि 22 तारखेला सुद्धा या पावसाची तीव्रता तेवढ्याच प्रमाणात जास्त राहणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 21-22 तारखेला जालना जिल्ह्यामध्ये हा पाऊस जास्त राहील। जालना जिल्ह्यामध्ये जसे की भोकरदन असेल, सिल्लोड असेल, कन्नड असेल आणि मंठा या भागामध्ये हा पाऊस होईल। त्याचप्रमाणे जो काही परभणी जिल्ह्यातला जो काही जिंतूरचा जो परिसर आहे, जिंतूरच्या परिसरामध्ये या पावसाला रात्री 9 वाजता सुरुवात होईल आणि 9च्या नंतर हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर असेल, येलदरी असेल, तसंच गंगाखेड असेल, वसमत असेल, पालम असेल, पाथरी असेल, सेलू असेल या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा पाऊस फार जोरदार राहणार आहे आणि हा पाऊस येणाऱ्या 28 तारखेपर्यंत भाग बदलत आपल्याकडे पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा, कारण हवामानाचा अंदाज अचूक देण्यामध्ये आतापर्यंत मी आपल्या सोबत आहे आणि आपल्याला हा अनुभव सुद्धा झालेला आहे। तेव्हा वेळ जास्त न घेता हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पोहोचवा। धन्यवाद।